दरोडा टाकून लुटणारी बदाम गँग 48 तासात जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दिनांक 18 मार्च रोजी मळई वस्ती चिंचपूर पांगुळ येथे दगडू बडे यांच्या राहत्या घरी अज्ञात 6 व्यक्तींनी दरोडा टाकला होता. फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील पोत, कपाटातील दागिने, रोख रक्कम असा एकूण 1,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सदर घटनेबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 270 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडला त्या ठिकाणास भेट देऊन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित केली. यानुसार आरोपी बदाम काळे राहणार शिरोडी याने त्याच्या साथीदारासह सदरचा गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झालं. प्राप्त माहितीनुसार मजले चिंचोली गाव शिवारातील संजय आव्हाड यांच्या वस्तीवरील घरात आरोपी लपल्याचं समजल्याने सापळा रचून या बदाम गँगला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान आरोपींची नावे बदाम काळे, साईनाथ चव्हाण, ऋतिक चव्हाण, महेश काळे, भैया काळे, लाकर काळे अशी असून आरोपी ताराचंद भोसले, बोट्या भोसले आणि तिरंगा काळे हे फरार आरोपी आहेत. सदरच्या आरोपींना आश्रय देणारे संजय आव्हाड यांना देखील गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून 10,71,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या नावे शेवगाव, नेवासा, सोनई, राहुरी पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच आरोपी बदाम काळे आणि महेश काळे विरुद्धही यापूर्वी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपींना मुद्देमालासहित पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, हरीश भोये, अनंत सालगुडे, सुरेश माळी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शाहिद शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.